भंडारा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 3च्या मतमोजणीमध्ये सौ करुणा राऊत यांचा जो नाव गहाळ झाला त्या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीचे पुरावे आढळले। त्याबाबत त्यांनी 7 अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना निलंबित केलेले आहे। पण त्यावर आमचं समाधान झालेलं नाही, कारण नावच जर गायब होणं म्हणजे मशीनमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा स्पष्ट झालेला आहे। आमचं म्हणणं असं आहे की एका प्रभागावरून ती निवडणूक पूर्ण भंडारा शहराची प्रभावित करण्यात आली आणि पूर्ण शहराच्या मशीनमध्ये घोळ करण्यात आलेला आहे। आम्ही 29 तारखेला त्या संदर्भात सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन केलेलं आहे, राज्य निवडणूक आयोगाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी। आतापर्यंत दुबार मतदार यादीत घोळ असल्याचे पुरावे आले होते, पण मशीनमध्ये कशा पद्धतीनं घोळ होतो त्याचा पुरावा नव्हता। त्यामुळे प्रत्येक नागरिकांचा मशीनवर विश्वास होता। पण आज भंडारा शहरामध्ये जी घटना घडलेली आहे, मतदानाच्या दिवशी नाव होता आणि मतमोजणीच्या दिवशी नाव गायब होणं, याची खात्री जर निवडणुकीच्या सर्व अधिकाऱ्यांना समजली, म्हणून त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना निलंबित केलेलं आहे। आणि म्हणून या मागणीसाठी म्हणजे अजून जे कोणी सक्षम अधिकारी असतील त्यांना निलंबित करावे, त्यासोबत भंडारा शहराची निवडणूक पुन्हा घेण्यात यावी आणि EVM हटाव देश बचाव या मागणीसाठी आमचा मोर्चा असेल।